पुण्यामधली गुंडगिरी चिरडून टाकण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा शहरातल्या गँगवॉर थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत। वैकुंठ स्मशानभूमीसमोरील गँगवॉरमध्ये घायवळ टोळीतल्या अमोल बधेच्या हत्येचं प्रकरण ताजं असतानाच काल पिंपरी चिंचवडमध्ये प्रकाश चव्हाण या गुंडाची हत्या झाली आहे। दरम्यान अमोल बडे खून प्रकरणी फरारी असलेल्या गजा मारणेला पोलिसांनी अटक केलेली आहे। हीच काय तेवढी दिलासादायक बाब म्हणावी लागेल। गजा मारणे हा पुण्यामधला कुख्यात गुंड आहे। त्याच्या विरोधात आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात तब्बल 116 गुन्हे दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे गजा हा पुण्यामधल्या एका मनसे नगरसेविकेचा नवरा आहे। एका बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादानेच त्याची गुंडगिरी बोकाळली असल्याची चर्चा आहे आणि त्याला अटक झाली असली तरी पुण्यामधल्या गुंडगिरीचा विषय मात्र काही संपलेला नाहीये। अशातच चक्क कोर्टाचा बनावट आदेश तयार करून खुनामधल्या आरोपींना जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा काल समोर येतोय। तर एकंदरीतच पुण्यामध्ये काय चाललेलं आहे, कायदेशीर जी सगळी व्यवस्था आहे, कायदा आणि सुव्यवस्था ही मोडकळीस आली आहे का असा प्रश्न या सगळ्या घटनांनी समोर येतोय। आणि याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या बरोबर आहेत। अरुण, आपण बघतोय खरं तर पुणे सांस्कृतिक शहर, एक शांत शहर समजलं जातं, पेन्शनर सिटी म्हटलं जातं, मात्र अशा प्रकारची गुंडगिरी अनेक खरं तर वर्षांपूर्वी समोर आली होती आणि पुन्हा एकदा अशा प्रकारे गँगवॉरला सुरुवात होतीये। काय म्हणायचं नेमकं, कायदा सुव्यवस्था ही धाब्यावर बसवली जाते, काय याचं पालन होत नाहीये? अनुपमा, खरं तर जसं आपण आता म्हटलं की पुणे हे शांत आणि सुरक्षित शहर आहे, ते फक्त म्हणायला आहे। प्रत्यक्षात मात्र अगदी फटाके फोडावेत तशा पद्धतीने या ठिकाणी गोळ्या झाडल्या जातात, दिवसाढवळ्या गँगवॉर होतं, दिवसाढवळ्या खून पाडले जातात, वार होतात, हत्या केल्या जातात। इतकंच नाही तर जे कोणी हत्यारे असतात, आरोपी असतात, त्यांचा शोध लागत नाही, ते फरार होतात आणि कुठेतरी या ठिकाणी असुरक्षिततेची भावना सामान्य जनतेमध्ये निर्माण होते। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि राज्यकर्ते जे आहेत तर त्यांच्या देखील हेतूवरती आणि त्यांच्या देखील कार्यक्षमतेवरती या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो। आज आपण आता पाहिलं की पुण्यामध्ये 2 आठवड्यापूर्वी जी हत्या झाली होती अमोल बधेची, ती गँगवॉरमधून झाली होती। त्याचे आरोपी जे होते गजा मारणे आणि त्याचे साथीदार ते फरार होते। अखेर काल कामोठे पोलिसांना ते मुंबईमध्ये कामोठे पोलिसांनी त्यांना पकडलंय, मात्र पुणे पोलिसांना त्यांना पकडता आलं नव्हतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा जो गजा मारणे आहे याला तडीपार करण्यात यावं असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी खरं तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच दिला होता, मात्र तो प्रस्ताव देखील मंत्रालयातून रद्दबातल किंवा स्थगित करण्यात आला। त्यामुळे त्यामागे गजा मारण्याला अभय देण्यामागे कोण आहे याचा देखील शोध घेणं महत्त्वाचं आहे। कारण एका बाजूला पोलीस त्यांच्या बाजूने जर प्रयत्न करत असतील तर या गुंडांना कोण पोचतंय हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की काही केलं हे गँगवॉर किंवा ही गुंडगिरी थांबत नाही। आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे काल पिंपरी चिंचवडमध्ये झालेली दिवसाढवळ्या झालेली हत्या। प्रकाश चव्हाण जरी तो गुंड असला आणि एक माथाडी कामगार नेता असला तरी त्याची हत्या निर्गुणपणे त्या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे पुण्यात काय चाललंय असं जसं तुम्ही म्हणता तर पुण्यामध्ये हे अशा पद्धतीनं गुन्हेगारी बोकाळली आहे। मुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की पुण्यातली गुंडगिरी ही चिरडून काढा आणि दुसऱ्या बाजूला मात्र पुण्यातली गुंडगिरी ही चिरडून काढली जात नाही तर ती अशा पद्धतीनं उफाळून येते। आणि हे सगळं घडत असताना अगदी कायदा यंत्रणेवरती, कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावेत अशा काही घटना आणखीनच पुढे येतात। आणि त्याचं उदाहरण म्हणजे काल कोर्टाची बनावट ऑर्डर तयार केली गेली। म्हणजे 2 आरोपींनी स्वतःला जामीन मिळावा यासाठी पुण्यातल्या कोर्टाची बनावट ऑर्डर तयार करून जामीन मिळवला। ते राजरोसपणे बाहेर फिरताना दिसले आणि त्यानंतर ते प्रकरण उघडकीस आलं। त्यामुळे की अशा पद्धतीनं किती आरोपी हे बनावट ऑर्डरच्या माध्यमातून जामिनावर सुटले असतील असा देखील प्रश्न उपस्थित होतो। इतकंच नाही तर काही आरोपी जर अशा पद्धतीनं बनावट आदेश तयार होत असतील तर निर्दोष देखील मुक्तता होत असेल तर आश्चर्य वाटायला नको। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये आज घडताना दिसतात। एका बाजूला सांस्कृतिक शहर म्हणून नावाजलेल्या पुण्यामध्ये आज कुठेतरी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात होते आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीनं गुन्हेगारी आणि असुरक्षिततेचं, अशांततेचं वातावरण आहे। हा या ठिकाणी नक्कीच चिंतेचा विषय आहे। अगदी अरुण, असे संपर्कात राहा। सध्या आपल्या बरोबर बीजी कोळसे पाटील आहेत, माजी न्यायमूर्ती होते। सर, पुण्यामधून या काही घटना समोर येतात। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी बोकाळलेली आहे, कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली जाते, कुठल्याही गोष्टीचं पालन होत नाहीये। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आता सांगतात की खरं तर आजपासून सवाई गंधर्व महोत्सवाला सुरुवात होतीये। सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये चाललंय काय, का कायदा सुव्यवस्थेचं पालन होत नाहीये, काय नेमकं चूक होतीये, काय वाटते आपल्याला? खरं म्हणजे पुण्यामध्ये आतंकवादाची परंपरा फार जुनी आहे। हे जे आता गुंड आहेत
हे मी त्या दिवशी तुमच्याच टीव्हीवर मला वाटतं बोललो होतो. जर पोलिसांनी आणि पुढाऱ्यांनी ठरवलं तर देशामध्ये आणि पुण्यामध्ये एकही गुन्हा होणार नाही. या ज्या खोट्या बेलच्या ऑर्डर्स त्या आता सांगत होता अरुण, त्या खोट्या ऑर्डर्स काय पोलिसांना तपासून बघता येत नाही खरंय. की त्या ऑर्डर्स कोर्टाच्या आहेत का नाही हे बघण्याची ड्युटी पोलिसांची नाही किंवा जेलची नाही. त्यामुळं ही सगळी मिलीभगत आहे. कित्येक बिल्डर पुढारी हे गुंड पेरोलवर ठेवतात. जमिनीचे ताबे किंवा आपसातलं राजकारण या सगळ्यासाठी त्याचा वापर करतात. त्यांना जर पोलिसांनी तडीपार केलं तर गृहमंत्र्याकडून त्याला स्थगिती येते किंवा त्यांच्यावर जर काही ऍक्शन घेतली. अगदी जेलमध्ये आपण डुप्लिकेट आरोपी ठेवण्याची उदाहरणं आहेत आपल्याकडे. जो मुख्य आरोपी जेलमध्ये जातच नाही तो कोणाला तरी ठेवतो. ही काय अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची आणि सगळ्यांची मिलीभगत असल्याशिवाय होईल का? किंवा जेलमधून आरोपी पळतात किंवा ह्या सगळ्या गदारोळामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी सारखे खून होत आहेत आणि दोन्ही टोळ्या एकमेकाला तुल्यबल्य मारामाऱ्या करतायत. हे काय कोणाला माहिती नाही. आणि अशा अवस्थेमध्ये ही सगळी यांनी पोचलेली ही भांडवल आहेत. पोलिसांनी पुढाऱ्यांनी सरकारच्या आश्रयाने कुणीही गुंड सरकारी आश्रयाशिवाय गुंड होऊ शकत नाही. अगदी खरं. कुणीही गुन्हेगार सरकारी आश्रयाशिवाय गुन्हे करू शकत नाही. कुणीही गुन्हेगार पोलिसांच्या तावडीतून सुटूच शकत नाही. बघ आता जवखेड्याचा निकाल जवखेडीचे कसं तपास केला त्यांनी. त्यामुळं तपास करायचा म्हणून ते करू शकतात. खरे. त्यांना जेव्हा करा फॉर्मॅलिटी न बघता गांभीर्याने सगळं घेतलं पाहिजे. सगळी राजकीय म्हणा किंवा एकंदरीतच मिलीभगत आहेत, प्रशासन म्हणा, सगळे ढिम्म कारभार झालेला आहे. खरं तर छोट्या छोट्या ह्या घटना वाटतात, मात्र याचं पुढे गंभीर स्वरूप होऊ शकतं आणि म्हणूनच आत्ताच याबाबत पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद सर, आपण बोललात. विजी कोळसे पाटील, निवृत्त न्यायमूर्ती, झी 24 तास बरोबर आता होते आणि पुण्यामधल्या या गुंडगिरीबाबत त्यांनी नेमकं काय चुकतंय ते सांगत होते. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्यातल्या सगळ्या घटनांवर आपल्याला माहिती देत होते. अरुण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.